तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण GMC भरती संबंधित जे प्रश्न आधीच्या परीक्षेमध्ये झालेले आहे, आता ज्या GMCच्या भरत्या होऊन गेल्या त्यामधले रिपीट येणारे प्रश्न हे बघणार आहोत. ठीक आहे. तर हे बघा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अन्नामध्ये उपस्थित असलेल्या बहुत पोषकांचे मायक्रोन्यूट्रियंट्स उदाहरण नाही. मायक्रोन्यूट्रियंट्सचे उदाहरण नाही, खालीलपैकी दिलेल्यापैकी मायक्रोन्यूट्रियंट्सचं उदाहरण नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं योग्य आन्सर आहे, इथे बघू शकता तुम्ही, ऑप्शन नंबर 1 जो आहे, जीवनसत्व हे मायक्रो न्यूट्रियंटचं उदाहरण नाही. ठीक आहे. जीवनसत्व जे आहे वेगळे आहे, प्रथिने, मेद आणि कार्बोदक हे मायक्रो न्यूट्रियंट्स आहे, परंतु जीवनसत्व हे मायक्रो न्यूट्रियंट्स नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते पेशीतील अंतकोशिकीय पचनाचे प्रमुख स्थान आहे. ठीक आहे, प्रमुख स्थान आहे म्हटलं गेलेलं आहे. तर अंतकोशिकीय पचनाचे प्रमुख स्थान कोणतं आहे, तर लायझोझोम्स. लायझोझोम जे आहे, लायझोझोम हे अंतकोशिकीय पचनाचे प्रमुख स्थान आहे. इथे अंतकोशिका पचनस्थानाचं काम करत असते. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघा, हे प्रश्न परीक्षेत आलेले प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात ॲपलने आपले पहिले अधिकृत स्टोअर उघडले होते. आपले पहिले अधिकृत स्टोअर उघडले होते असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं योग्य आन्सर आहे मुंबईला. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 1909 मध्ये नाशिकच्या जिल्हा दंडाधिकारी ऑर्थर जॉक्सन याला नाशिकच्या नाट्यगृहात कोणी ठार केलं. 1909 मध्ये नाशिकच्या जिल्हा दंडाधिकारी ऑर्थर जॉक्सन याला नाशिकच्या नाट्यगृहात कोणी ठार केलं. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 बघा, अनंत लक्ष्मण कानारे. अनंत लक्ष्मण कानारे यांनी ठार केलं होतं. पुढचा प्रश्न बघा, खेलो इंडिया यूथ गेम्स 2023च्या पदकतालिकेत कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे. तर याचं योग्य आन्सर आहे महाराष्ट्र. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लावा नृत्य हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील केंद्रशासित प्रदेशातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे. तर लावा नृत्य हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील केंद्रशासित प्रदेशातील प्रसिद्ध नृत्य आहे. तर लक्षद्वीप. लक्षात ठेवा, हा प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये. ठीक आहे. हा प्रश्न म्हणजे हे तर सर्व प्रश्न आलेलेच आहे, परंतु हा भरपूरदा परीक्षेत आलेला आहे. म्हणून भारतातील सर्व नृत्यावर आधारित जे काही राज्याचे नृत्य आहे किंवा फेस्टिवल्स आहे, याचे सर्व प्रश्न आपल्याला आले पाहिजे. तर लावा नृत्य जर तुम्हाला आलं तर लक्षद्वीपकडे लक्ष द्यायचं. त्यानंतर बघा, कोणत्याही बौद्ध वास्तुशिल्पाच्या चौरसाकृती तळाद्वारे कोणता घटक दर्शविला असतो. काय म्हटलं आहे, कोणत्याही बौद्ध वास्तुशिल्पाच्या चौरसाकृती तळाद्वारे कोणता घटक दर्शविला असतो. तर पृथ्वी दर्शविला असतो. GMCवर आधारित तुम्हाला काही बॅच हवी असेल तर आपल्याकडे प्रॅक्टिस टेस्ट आहे, ज्या तुम्ही प्रॅक्टिस टेस्ट अनलिमिटेड वेळा करू शकता. त्याला उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्हाला लिंक मिळेल. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथे लिंक मिळेल. आपलं ॲप डाउनलोड करा, शिक्षा मंत्र ॲप, आणि फ्रीमध्ये ते टेस्ट तुम्ही सोडवा. 10 टेस्ट दिलेले आहे, त्या फ्रीमध्ये तुम्हाला. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रोटिस्टामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची पेशी असते. प्रोटिस्टामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची पेशी असते असा प्रश्न दिलेला आहे. तर याचं योग्य आन्सर आहे दृश्य केंद्रकी. दृश्य केंद्रकी ऑप्शन नंबर 3 इथे आन्सर बरोबर आहे. दृश्य केंद्रकी प्रोटिस्टामध्ये ही पेशी असते, लक्षात ठेवा. बघा, अशा प्रकारचे प्रश्न येतात आणि विद्यार्थ्यांना जर असे प्रश्न कानावरून गेले नसले तर विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकून जातात. मुंबई नागपूर द्रुतगती मार्गाची नागपूर ते शिर्डीपर्यंतची पहिल्या टप्प्याचे उद्घाटन कधी करण्यात आले होते. काय म्हटलेलं आहे, मुंबई नागपूर द्रुतगती मार्गाच्या नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन कधी करण्यात आले होते. तर याचं योग्य आन्सर आहे 4 डिसेंबर 2022ला. 4 डिसेंबर 2022, ऑप्शन नंबर 4. कुम्मी पाटू हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील लोकसंगीताचा प्रकार आहे. तर लोकसंगीताचा प्रकार विचारलेला आहे कुम्मी पाटू. तर याचं योग्य आन्सर काय आहे, तामिळनाडू. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे.
कुम्मीपाटू हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील लोकसंगीताचा प्रकार आहे? तर तामिळनाडू. लक्षात ठेवा. गेटवे ऑफ इंडियाचे वास्तुविशारद खालीलपैकी कोण होते? तर कोण होते? जॉर्ज विटेट. जॉर्ज विटेट. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा. लाहोर शहरात काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन कोणत्या वर्षी भरले होते? लाहोर शहरात काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन कोणत्या वर्षी भरले होते? तर याचं योग्य आन्सर आहे 1929 मध्ये. 1929 मध्ये. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. गंगा कृती आराखडा हा कोट्यावधीचा प्रकल्प जवळपास रिकामी जागांमध्ये आला होता कारण गंगेतील पाण्याची गुणवत्ता खूपच निकृष्ट होती. कोणत्या वर्षी आला होता गंगा कृती आराखडा? तर 1985. लक्षात ठेवा. 1985ला गंगा कृती आराखडा आला होता. ऑप्शन नंबर 3 इथे राईट आहे. तर नंतरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते pH कागदावर जवळपास 2.2 pH मूल्य दर्शवेल? तर कोणते दर्शवेल? तर याचं योग्य आन्सर आहे लिंबाचा रस. लिंबाचा रस जे आहे ते कागदावर जवळपास 2.25 pH मूल्य दर्शवेल. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. RTI 2005 काय म्हटलेलं आहे? RTI 2005च्या कोणत्या कलमाअंतर्गत केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी स्थितिविशेषणानुसार प्रवेश प्रदान करण्याच्या अशा विनंतीमध्ये राज्याव्यतिरिक्त इतर व्यक्तीच्या कॉपीराईटचे उल्लंघन होण्याची शक्यता असल्यास ते माहितीची विनंती नकारू शकतात? तर याचं योग्य आन्सर आहे कोणतं आहे बघा. ऑप्शन नंबर 4 बघा, कलम 9. कलम 9च्या अंतर्गत जो कॉपीराईटचे उल्लंघन होण्याची शक्यता असल्यास ती माहिती विनंती नकारू शकतात. ठीक आहे. तर याचं योग्य आन्सर आहे कलम 9. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेत आलेला प्रश्न आहे. ठीक आहे. तर अशाच प्रकारचे प्रश्न आपण परीक्षेत घेत चालणार आहोत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण घेत चालणार आहोत. तुम्हाला या प्रकारचे प्रश्नाचं जी प्रॅक्टिस करायची असल्यास GMC स्पेशली GMC संबंधीचे प्रश्नाची प्रॅक्टिस करायची असल्यास तुम्ही आपलं शिक्षा मंत्र ॲप डाउनलोड करा. त्यावर हे सर्व प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम.